सुरुवातीला अमर शेलार शांत होते. त्यांचा सुरुवातीचा खेळ जर तुम्ही पाहिला ना, 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांनी गिअर बदलला आणि आक्रमक स्ट्रोक खेळत संघाला हा सामना जिंकून दिला. एक चांगली झुंज आणि आपण त्यांचा गुणगौरव करूया हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करून. नरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण नरेश फार्म हाऊसचे मालक आहेत आणि मैत्री ग्रुपचे ते सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार कॅप त्यांना प्रदान करत आहोत. प्राथमिक स्वरूपामध्ये आपण त्यांना ही कॅप देत आहोत आणि गॉगल या सर्व गोष्टी आपण त्यांना प्रदान करत आहोत. अप्रतिम खेळ राहिला. ज्यांनी विजयाचा षटकार मारत हा सामना संघाला जिंकून दिला, आपण त्यांना गॉगलही देत आहोत. अप्रतिम खेळ, 33 धावा ज्यांनी वैयक्तिक कुठल्या आणि हा सामना संघाला जिंकून दिला, आपण त्यांना गॉगलही प्रदान करत आहोत. जसे सुंदर दिसत तसा त्यांचा खेळही सुंदर या सामन्यामध्ये राहिला. अमर, खरं तर तुमच्याबद्दल चर्चा करेन. सुरुवातीला तुम्ही शांत होता, आम्ही पाहिलं की 3 बॉल 3 अवघ्या तुमच्या धावा वैयक्तिक होत्या. त्यानंतर तुम्ही गिअर बदलला, आकाश जांभळे यांची तुम्हाला साथ मिळाली, त्यानंतर संपूर्ण सूत्र तुम्ही तुमच्या हाती घेतले आणि हा सामना संघाला जिंकून दिला. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. स्टार्ट टू एंड मी बॅटिंग केली आणि माझा मोलाचा वाटा राहिला संघ जिंकवण्यासाठी. ॲक्च्युली मला स्ट्राईक जास्त भेटतच नव्हती. मी धावून समोरच्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत होतो, कारण आकाशच्या बॅटला बॉल लागत होते. तर बोलो जोपर्यंत तो खेळतोय तोपर्यंत मी एक साईडने त्याला सांभाळून घेतो. नंतर मग शेवटच्या क्षणाला बऱ्याच खेळाडूंना प्रेशर हँडल नाही होत, तर बोलो शेवटच्या क्षणाला मी लक्ष देईन, मग होईल सगळ्या गोष्टी बरोबर. मैदानात तुम्हाला दम लागला होता तरी देखील तुम्ही शांत होता, थोडे बसला आणि त्यानंतर मोठे फटके खेळायला सुरुवात केली. तर हा वेळ कसा होता मैदानातला? अतिशय म्हणजे क्रिटिकल वेळ होता तो. सध्या या धावपळीमुळे सध्या वर्कआउट वगैरे ह्या गोष्टी बंद आहेत, त्यामुळे थोडासा दम लागत होता. त्यात पण या शूज घालून धावणे सिमेंट विकेटवर थोडा दम लागतच होता. हातातल्या रन ह्या बनवल्या त्या, ज्या आम्ही जवळपास 25-30 रन धावून काढल्या, त्या आता आम्हाला कामाला आल्या. त्यामुळे टार्गेट होतं बॅटने 6-4ने नाही रन आले तरी धावून रन करायचे आपण. निश्चित हा सामना तुम्ही जिंकला, तुमचा खेळ असाच बहरो आणि ही शुभेच्छा आम्ही तुम्हाला देऊ आणि पुढील सामन्यासाठी आपण देऊया शुभेच्छा. वळ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया युवराज माळी सरांना. त्याचबरोबर युवराज सर 2 मिनिटं थांबवतो, फक्त आपण नरेश यांचा सन्मान करूया, जे नरेश फार्म हाऊसचे मालक आहेत आणि मैत्री ग्रुपचे सदस्य आहेत. आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन बापू पार्टे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करतोय या लीगच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आता अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि ऐकूया युवराज माळी सरांच्या वाणीतून या सामन्याचं धावतं विवरण. खूप खूप धन्यवाद नरेशजी मर्डेकर सर. निलेशजी मर्डेकर सर, सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल टॉपेज घेतले, बॉल हवेत आहे, 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू पडलाय. तोपर्यंत दुसरी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा अजयच्या माध्यमातून अकाउंट ओपन केलं गेले. रांजणे साहेब विपक्ष महाकाली वॉरियर्स अशी ही आजच्या दुसऱ्या दिवसातील 5वी लढत आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत मैत्री ग्रुप जावळी आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2024 भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही देखणी नयनरम्य आणि डोळ्यांचं पारणं फिरणारी आपल्याला एक स्पर्धा ऐतिहासिक अशा भूमिपुत्र क्रीडांगण सेक्टर 23 कोपरखेरणेमध्ये रंगत असताना अजय शेलार पुन्हा एकदा स्ट्राईक घेतोय. समोर असेल राहुल. राऊंड द विकेट हा बॉल होता, ओव्हर पिच बॉल होता, लॉफ केले बॉलला, गॅप मध्ये बॉल चाललाय, 1 बाउन्स करत इथे काऊ कॉर्नरला भेदून पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्याच षटक्यामध्ये मात्र आघात केलाय, जणू हल्ला चढवलाय गोलंदाजावर.
यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल होता, थोडीशी फ्लाईट दिली, शरीरापासून थोडासा दूरवर राहिला आणि सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू राहुल वांगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाकाली वॉरियर्स कडनं पहिलं षटक हाताळत असताना पहिले 3 चेंडूवर तब्बल 12 धावा आणि तदनंतर चौथ्या चेंडूवर इथे मात्र कमबॅक केला, निर्धाव चेंडू हाताळलाय. फलंदाज तयार नव्हते अजय शेलार. मैत्री ग्रुप जावळी आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. बक्षिसांची मांदियाळी बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस बॉल होता, अगदी उजव्या एष्टीच्या जवळून हा विकेट किपरकडे गेलाय. पहिले 3 चेंडू राऊंड द विकेट हाताळले, तिथे मार पडला. तदनंतर मात्र ओव्हर द विकेट मारा केल्यानंतर सकारात्मक आपल्याला रिझल्ट पाहायला मिळाला की 2 चेंडू डॉट हाताळले. हे कमबॅक केले राहुल वांगडेने. पिंपरी गावचा खेळाडू इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवर मगाशी देखील अशाच पद्धतीने षटकार आणि इथे देखील या ओव्हरची समाप्ती केली षटकाराने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि रांजणे साहेब बिनबाद 18 अशा दमदार सुरुवातीनिशीने पुढे चाललाय. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय शेलार 6 चेंडू त्याने फेस केले, 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पूर्णपणे फलंदाजाने मात्र इथे वर्चस्व गोलंदाजावर गाजवलंय असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. चर्चा करतोय आपण जावळी प्रीमियर लीगची. खरं तर प्रचंड मोठा इतिहास या परिसराला आहे भौगोलिक दृष्ट्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जावळीचं खोरं म्हणून सुप्रसिद्ध असलेला परिसर तदनंतर कालांतराने महाबळेश्वर आणि जावळी असे 2 तालुके उदयास आले. आणि त्यापैकी जावळी तालुक्यातील मात्र हे धुरंधर असे रणधुरंधर खेळाडू एका छायेखाली आलेत, एका मैदानावर आलेत. निमित्त आहे ते म्हणजे मैत्री ग्रुप जावळी आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. पहिला चेंडू शरीरापासून दूरवर, मात्र पंच सांगतायत दिशा भरपूर खराब आहे. विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळत असताना विशाल भिलारे. दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. उंच गोरा बांधा, चांगला रिलीज पॉइंट. इथे दांडी गोल केली आहे. परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय बॅट्समनचा. पहिला धक्का लागत असताना रांजणे साहेब वॉरियर्स या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 18 धावा आल्या असतील. तदनंतर विशाल भिलारेने पहिला चेंडू वाईट टाकला आणि विकेट मिळवली, ती म्हणजे विकी शेलार याची. धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ न करता अर्थातच बाद झाला तो म्हणजे विकी शेलार. कारण पहिलं षटक संपूर्णपणे खेळून काढलं ते अजय शेलारने. तिने त्याचा तडाखा दाखवला आणि तदनंतर मात्र विकी शेलार जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाहीये बॅटच्या साह्याने. रोशन शेलार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, संघनायक कॅप्टन क्रमांक 3 वर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विशाल भिलारेने त्याचा क्लास दाखवलाय. पहिला चेंडू नक्कीच दिशा सापडली नाही, वाईड आला. तदनंतर मात्र परफेक्ट यॉर्कर लाईनवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला तो विकीचा. 19-1 अशी धावसंख्या आहे. आखू टप्प्याचा बॉल यावेळेस कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे कॅच ड्रॉप झाली आहे गलीमध्ये. अगदी इझी कॅच होती. असे कॅचेस पकडावे लागतील. हे चान्सेस तुम्हाला सक्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. आणि ते जीवदान मिळालं ते रोशन शेलारला. एका धावाने त्याचं खातं उघडले. 20-1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रांजणे साहेब वॉरियर्स. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट ज्यांची ख्याती आहे, पीटीसी लाईव्ह या स्पर्धेचं दमदार टेलिकास्ट करतायत. पुन्हा एकदा आफ्टर बॉल यावेळेस आउटर एज घेतली. पुन्हा एकदा गली रिजन मध्ये बॉल चाललाय. पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाकडे यावेळेस चेंडूने पडल्यानंतर हलकीशी गिरकी घेतली. तोपर्यंत 1 धाव काढण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांकडे. धावसंख्या 21-1 आपल्याला पाहायला मिळते. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव, खेळाडूंची अदलाबदल, एक्सचेंज आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये. आज नक्कीच पावसाने थोडीशी दडी मारली. काल देखील हलक्याशा सरी कोसळल्या. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की निलेश सर पाऊस हा हवाच. पाऊस नसेल तर मजा नाही. आशा करूया की उर्वरित सत्रामध्ये नक्कीच पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळते. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय. विशाल भिलारे
3 बॉल 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. चांगली इकॉनॉमिकल स्पेल. हो, हा चेंडू सोडून दिलाय. यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा चेंडू, दिशा भरपूर खराब. व्हाईट बॉल. दुसरी अवांतर धाव या ओव्हरमधली असेल विशाल भिलारेची. एकूण धाव संख्या 22 ला 1. 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा दिशा मात्र सापडत नाहीये. पंच मात्र आमच्याकडे वळून सांगतायत की हा तिसरा व्हाईट बॉल असेल या ओव्हरमधील. इकॉनॉमिकल षटक नक्कीच राहिले. कमबॅक करून दिलं त्याने महाकाली वॉरियर्सला. विशाल भिलारेने विकेटही काढले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होत्या. तो मोमेंटम होता तो रांजणे साहेब वॉरियर्सकडे होता, आणि तो मोमेंटम काही अंशाने शिफ्ट नक्कीच केलाय त्याने. मात्र या अवांतर धावा ज्या 3 आल्या त्या ओव्हरमधील, त्यामुळे त्याचं गोलंदाजीचं पृथक्करण थोडंसं मात्र बिघडवलंय. हा डॉट बॉल. 4 चेंडू 5 धावा 1 विकेट. 23 ला 1 अशी धावसंख्या. रांजणे साहेब. अजय शेलार 7 बॉल 19, सध्या नॉन स्टॅकिंग एंडवर आहे. रोशन शेलार 2 बॉल 1. एक्सलेशन इथे महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल स्ट्रेट बॅटने ओव्हर द बॉलर फटका खेचलाय. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सरळ समांतर सीमारेषा पलीकडे, आणि हा चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे बघा. चांगली बॅकलिफ्ट इथे पाहायला मिळाली. रोशन शेलारची चांगल्या पोझिशन मध्ये आला, एक पाय पुढे घेतला आणि अगदी सरळ बॅटने सरळ समांतर गोलंदाजच्या डोक्यावरनं हा चौकार मात्र खेचला. धावसंख्या भरधाव वेगाने पुढे सरकते आणि 27 वर जाऊन पोहोचते. अंतिमचा बॉल या दुसऱ्या ओव्हरमधील. 27 ला 1 अशी धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात 9. कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल करत असताना स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा सलगचा दुसरा चौकार रोशन शेलारच्या बॅटमधनं आलाय. आणि या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 13. अशा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 ला 1 अशा एका मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो रांजणे साहेब वॉरियर्सचा संघ. जबरदस्त सुरुवात अजय शेलारने करून दिली. तदनंतर विकी बाजरा आणि रोशन शेलार आला, कॅप्टन आला, आणि कॅप्टनने त्याच्या खेळाची चुणूक, त्याच्या बॅटिंग मधला क्लास त्या 2 चौकाराने आपल्याला दाखवून दिलाय. खास करून तो शेवटचा चौकार जिथे गती ओळखली, दिशा ओळखली, सफल झाला आणि तदनंतर मात्र गतीचा वापर केला आणि स्क्वेअर लेगला मात्र क्लिअर केलंय. दत्ता बांदल आता तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं विशाल भिलारे सुरुवातीचे 3 ते 4 चेंडू अतिशय सुरेख हाताळले. तदनंतर मात्र 2 चौकार. आलेवाडी गावाला बिलॉंग करतात दत्ता बांदल, आणि आता मोठी कामगिरी पार पाडावी लागणार. इकॉनॉमिकल स्पेल आणि खास करून विकेट टेकिंग डिलिव्हरीज इथे टाकाव्या लागतील, कारण 31 ला 1 अशा मजबूत स्थितीमध्ये आहे रांजणे साहेब वॉरियर्स संघ. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. घुटना टेक और सिक्सर देख. इट्स अ हाय अँड ह्यूज अँड ह्युमंगस ब्युटिफुल सिक्सर बाय बॅटर अजय शेलार. लोअर फुलटॉस बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न दत्ता बादलचा तो फसला आणि फुलटॉस मध्ये चेंडू डिलिव्हर झाला, आणि अजय शेलार जो चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्याने त्याचा फायदा उचललाय आणि 37 धावसंख्येवर सध्या धावसंख्या नेऊन पोहोचवली. 8 बॉल 25 वर खेळतोय अजय शेलार. इथे मात्र काय घडेल? क्षेत्ररक्षक पोहोचेल का? दूरवर राहिलाय, त्याच्या डोक्यावरनं चेंडू पसार झालाय. बॅकअप आहे, गवताबळे चेंडू वाढला गेलाय. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न थोडासा खराब, थोडासा उशिराने, मात्र 2 धावा पूर्ण. त्यावरच समाधान, कारण दोन्ही बॅट्समॅनला माहिती आहेत की धावा आल्यात. या धावा अशाच पद्धतीने पुढे नेल्या तर 65 ते 70 धावा काही दूर नसणार आहे, कारण स्लॉग ओव्हर्स मध्ये नेहमीच अटॅक केला जातो आणि त्यासाठी उर्वरित फळी तयार आहे डगआउट मध्ये. त्यामुळे इथे आता त्यांना रिस्क घ्यावी लागेल. तर ज्या पद्धतीने अजय शेलार 9 बॉल 27 वर खेळतोय, तब्बल 83चा स्ट्राईक रेट आहे त्याचा, आणि त्याच्यावर दारोमदार असताना रोशन शेलार कॅप्टन त्याला चांगली साथ देतोय. मात्र दत्ता बांदल या बॉलवर इथे मात्र चुणूक दाखवली. गोलंदाजीची मात्र एज लागली आणि बॉल मात्र गेलाय तो अगदी पाठीमागे. गलीचा फिल्डर गेलाय तिकडे. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. भरपूर धावा याही ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
पहिल्या बॉलवर आला तो षटकार, दुसऱ्या बॉलवर आल्या त्या 2 धावा, तिसऱ्या बॉलवर आल्या 2 धावा, 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आतापर्यंत. 41ला 1. ओव्हर पिच बॉलवर केला घणाघाती प्रहार. फलंदाज अजय शेलारच्या बॅटमध्ये अजून एक तडाखा आणि बॉल चाललाय सीमापार षटकार. यावेळेस मात्र लॉंगॉनचं क्षेत्र त्यांनी निवडलंय. अगदी आमच्या व्यासपीठाच्या वरतून चेंडूला फेकून दिलंय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. चेंडू दिसेनासा झाला या ढगाळलेल्या आकाशामध्ये. तब्बल आता धावसंख्या पुढे सरकते. 47ला 1. पार्टनरशिप आपण पाहिली तर 9 बॉलमध्ये 28 आतापर्यंत. 11 बॉल 35. अजय शेलार आज काही थांबायचं नाव घेत नाही. इनसाइड आउट फटकाय. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत बॅक टू बॅक हा दुसरा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजय शेलार सध्या आग ओकणारी फलंदाजी या हलक्याशा पावसाच्या शरीमध्ये करतोय. या गवतालाही आग लावणारी फलंदाजी, प्रेक्षकांची मनं जिंकणारी फलंदाजी आणि डगआउटचा उत्साह द्विगुणित करणारी ही फलंदाजी. मात्र दुसऱ्या बाजूला महाकाल वॉरियर्स कमबॅक करावं लागेल. बॉडी लँग्वेज निगेटिव्ह करून चालणार नाही. ही प्रथम इनिंग आहे, प्रथम सत्र सुरू आहे. अजूनही 2 ओव्हर तब्बल 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 53ला 1 सांघिक अर्धशतक धावफलकावर लागलं गेलंय. अजय शेलार 12 बॉल 41 वर खेळतोय. अर्धशतक होईल का? 5 अर्धशतक नोंदवली गेलीत आणि 6वं अर्धशतक नोंदवलं जाईल का? मात्र त्यापेक्षा धावा किती येतील संघासाठी हेही महत्वाचं आहे. एवढा चांगला चेंडू होता, शरीरात जवळ टाकलाय, शरीराला टार्गेट करणार हा चेंडू मात्र हलक्या हाताने दिशा दिली ऑन साइडला. आणि चप्पळ पहा दुसऱ्या बाजूला असलेला रोशन शेलार, कारण तो डेंजर एंडला होता. त्याने पहिली धाव कंप्लीट केली, दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 55ला 1 अशा मजबूत स्थितीमध्ये रांजणेसाहेब वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल 24 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. दत्ता बांदल यांनी 3 तब्बल षटकार आणि 3 दुहेरी धावा आणि संपूर्ण षटक खेळून काढलं. ते अजय शेलारने 43 वर तो जाऊन पोहोचलाय. गणेश धनावडे आता 4थ्या षटकामध्ये. करंजी गावला बिलॉंग करतात. करंजे 4 षटका आणि 4 वेगवेगळे गोलंदाज वापरले गेलेत महाकाल वॉरियर्स कडनं. खरं तर टॉस जिंकून गोलंदाजीचा त्यांचा निर्णय होता, तो निर्णय पलटवलाय तो रांजणेसाहेब वॉरियर्सच्या या दोन्ही फलंदाजांनी. आतापर्यंत तरी कमी गतीने टाकलेला बॉल, इथे चान्स क्रिएट झालाय. मात्र वाट पाहावी लागेल क्षेत्ररक्षकाला आणि महाकाल वॉरियर्सला विकेटसाठी, कारण हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे आणि रोशन शेलार कॅप्टनच्या बॅटमधनं हा षटकार. बघा ऍक्शन रिप्ले, कमी गतीने टाकलेला होता बॉल. खरं तर फुटवर्क जर आपण पाहिलं ना रोशन शेलारचं लाजवाब आहे. योग्य वेळी फ्रंट फुटला येणं, योग्य वेळी बॅकफुटला जाणं. दुसऱ्या बाजूला अजय शेलारही तशाच पद्धतीचा क्लासिकल बॅट्समन अशा पद्धतीचे स्टान्स घेत असतात आणि तसंच काहीतरी रोशन शेलार आपल्याला इथे दर्शवतोय. पहिल्या बॉलवर षटकार खेचून एक मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय, तो म्हणजे रोशन शेलारचा. आता दबावामध्ये बिखरतोय का निखरतोय हा गोलंदाज हे पाहावं लागेल. ते चांगला बॉल होता, आउटर एज घेतली, पुन्हा एकदा गलीचा फिल्डर आलाय, पुढे सरसावला 1 धाव मिळते. क्लेवर क्रिकेट आहे, चांगल्या पद्धतीने विचार विनिमय करून खेळलं गेलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर फक्त सिंगल काढली, स्ट्राईक रोटेट केली अजय शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. असने गावला बिलॉंग करतो अजय शेलार. 13 बॉल 43, एकूण धावसंख्या 62ला 1. या ओव्हर मधील अजून 4 बॉल बाकी आहेत. यावेळेस मात्र तडाखा. या चेंडूवर या बॅट मधनं आलेला आवाज या क्रीडांगणावर उपस्थित प्रत्येकाच्या कानाला तृप्तता देऊन गेला हे निश्चित आहे. सुमधुर आवाज आणि सुमधुर फटका. बॅकफुटला जाऊन पॉवर जनरेट केली आणि ही जनरेट करत असताना पॉवर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 68 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली आणि 14 बॉल 49. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे अजय शेलार साठी. अप्रतिम अप्रतिम.
स्पर्धेतलं 6वं अर्धशतक येईल का? असणे गाव, आज असणे गावातील त्याचे चाहते, त्याचे कुटुंबातील सदस्य नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून पीटीसी लाईव्ह वर या खेळीचा आनंद घेत असतील. त्याचे संपूर्ण समर्थक, त्याचं संपूर्ण डगआउट मात्र दुसऱ्या बाजूला गणेश महाकाल वॉरियर्स कडनं विकेट्ससाठी मात्र इथे तरसलाय हा संघ. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय आणि अर्धशतक पूर्ण होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 15 चेंडू 50 धावा ची विस्फोटक इनिंग साकारली आहे. ती म्हणजे अजय शिलार. आपल्या स्क्रीनवर 6 तब्बल षटकार, 1 चौकार, 333.33 चा स्ट्राईक रेट आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. अजय शिलारच्या माध्यमातून संपूर्णपणे डॉमिनन्स त्याचा इथे पाहायला मिळालाय. स्पर्धेतलं 6वं अर्धशतक ठोकत असताना यावेळेस बॉल हवेत. रोशन शेलार फटका फसलाय, टायमिंग चुकलंय. 2 क्षेत्ररक्षकांच्या पुढ्यात चेंडू मात्र पडलाय. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होतोय. इथे काय घडेल का? खरं तर बॅकअप साठी कोणता तरी खेळाडू येणं गरजेचं होतं बॉलिंग एंडवर. तो आला नाही आणि गोलंदाजाला स्वतः जावं लागलं. 3 धावा या चेंडूवर मात्र आलेल्या आहेत. 72 या धावसंख्येवर भर भक्कम धावसंख्या आणि सुस्थितीमध्ये रांजणे साहेब वॉरियर्स हा संघ. 16 चेंडू आणि 53 धावांची पार्टनरशिप इथे झाली आहे. अर्धशतकही झालंय आणि पार्टनरशिपही झाली आहे. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. गॅप मधनं बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र क्षेत्ररक्षकाने अडवलाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा इथे पूर्ण होत असताना शेवटच्या चेंडूवर 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 74ला 1 अशी धावसंख्या. 18 आपल्याला 5चा रन रेट इथे पाहायला मिळतोय. तो रांजणे साहेब वॉरियर्स या टीम कडनं खास करून अजय शेलार आणि त्याला चांगली साथ दिली ती रोशन शेलार. खरं तर मैत्री ग्रुप आयोजित ही आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय. खरं तर रक्ताचं नातं नसतानाही जी मंडळी आपल्याशी जोडली जातात आणि आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होतात, त्यांना म्हटलं जातं ते म्हणजे मैत्री. आणि असा हा मैत्री ग्रुप ज्याच्या माध्यमातून आयोजित ही जावळी रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही हा ऑफिशियल कॉल करतोय. रेनबो वॉरियर्स विपक्ष कृष्णाई रॉकस्टार. दोन्ही टीम कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. जशी ही इनिंग संपेल तसा आपला टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. जयेश दळवी पहिलाच बॉल बीमर हाताळलाय आणि बीमरवर मात्र हा गॅप शॉट सिलेक्शन मध्ये येतोय. हा चौकार. 9+4 म्हणजे धावा मिळतील या तब्बल 5. मैत्री ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय रविदादा दळवी यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. जयेश दळवी पहिला बॉल बीमर, त्यावर आला चौकार आणि तब्बल 5 धावा. रोशन शेला स्ट्राईक करून त्यांनी ओळखलं हा बीमर आहे, हाईट जास्त आहे. लवकर पोझिशन मध्ये आले, बॅटच्या साह्याने बॉलला मिडल केलं आणि चौकार प्राप्त केला, तो म्हणजे अगदी मिड विकेटला. धावसंख्या भरधाव वेगाने पुढे सरकत असताना 79 79 for 1. यावेळेस या बॉलवर मात्र बॅटचा फेस ओपन केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तो येतोय पुढे. तोपर्यंत दुहेरी धाव पूर्ण होत असताना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 81 ला 1. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 97 आपल्या स्क्रीनवर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आणि 97 ते 100 धावा जर अशाच पद्धतीने फलंदाजी सुरू राहिली म्हणजे 19 धावा या पुढच्या 5 बॉलवर येत आहेत, तर मात्र सांघिक शतक इथे होईल. रोशन शिलार 9 बॉल 25. खोलवा टप्प्याचा बॉल, क्रॅकिंग फटका इथे पाहायला मिळतोय आणि क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका आणि बॉलला भेदली ती सीमा आणि धावा प्राप्त केल्या 4. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या स्क्रीनवर. मनगडाचा वापर केलाय, रिस्कचा वापर केलाय. अगदी खडे मनगडाच्या साह्याने मात्र गॅप मधनं या बॉलला काढलाय आणि हा चौकार प्राप्त केलाय तो रोशन शेलारने. मगाशी अजय शेलारची बॅट तळपत होती आणि रोशन शेलारने चांगल्या सहायकाची भूमिका अदा केली आणि आता मात्र रोशन शेलार या स्लॉगच्या षटकामध्ये आपला क्लास दाखवतोय. हो, इथे चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेतली, बाउन्स मिळाला. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर गोलंदाजाचाही चांगला वेगळा कस लागतो. कारण टेनिस बॉल क्रिकेट वेगळा असतो, त्यामधला चेंडू वेगळा असतो, त्यामधली खेळपट्टी वेगळी असते, आउटफील्ड वेगळी असते. रबर बॉल मध्ये सर्व काही त्याच्या विरुद्ध आहे.
इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. जयेश दळवी पहिल्या बॉलवर बीमर, त्यावर चौकार, तदनंतर 2 धावा, पुन्हा चौकार, त्यानंतर मात्र दुहेरी धाव. हे चांगलं कमबॅक आहे. 85ला 1. आता मात्र शेवटचे 2 बॉल या पहिल्या इनिंग मधले. रोशन शिलार 12 बॉल 29. हा चेंडू सोडून दिलाय. चांगला अंदाज बांधलाय, चांगला निर्णय म्हणावा लागेल रोशन शिलारचा, कारण अवांतर धाव मिळाली. 86 धावा धाव फलकावर लागल्यात. हाई बॉल मात्र वाईड येते. अजून एक अवांतर धाव मध्ये भर पडते. त्याच दरम्यान स्वप्नील पाटील सरांचं आगमन झालं. विहंग क्रीडा मंडळ महाराष्ट्र खो खो प्रशिक्षक, त्याचबरोबर NIS कोच देखील आहेत. अभिषेक परब राष्ट्रीय खेळाडू खो खो विहंग क्रीडा मंडळ, त्याचबरोबर आदित्य कांबळे राष्ट्रीय खेळाडू खो खो, आणि आतिश हे सर्व विहंग क्रीडा मंडळाचे उभरते सितारे ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव लौकिक मिळवलंय. स्वप्नील पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र कमी गतीने टाकलेला बॉल होता, हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केले. एकच धाव. थोडेसे थकलेले खेळाडू जाणवतात. दुहेरीचा प्रयत्न होईल का? आणि इथे काय घडेल? एकच धाव काढली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बाद झाला तो म्हणजे कॅप्टन रोशन शेलार. धावसंख्या 88ला 2. अनिकेत सुर्वे नवीन बॅटर आणि अंतिमचा चेंडू मात्र फेस करण्यासाठी. रेनबो वॉरियर्स आणि कृष्णाई रॉकस्टार दोन्ही टीम कॅप्टन. आपल्याला टॉस या बॉल नंतर लगेच करायचंय. आपण या व्यासपीठावर 88ला 2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजय शेलार 16 बॉल 52 करता अर्धशतक झालं. अर्धशतक झाल्यानंतर त्याला तितकीशी स्ट्राईक मिळाली नाहीये, कारण तिथे रोशन शिलारने जबाबदारी स्वीकारली होती आणि लिलेया पेल्ली देखील, असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल आहे. 88 धावा धाव फलकावर आहेत. हो, चांगला यॉर्कर लाईनचा प्रयत्न. पायावर बॉल मात्र आदळलाय. नक्कीच एक धाव. पंचांचा इशारा निश्चितच लेगबायच्या स्वरूपामध्ये आलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 89 धावा धाव फलकावर आहे आणि 90 धावांचं लक्ष मात्र इथे सेट करण्यात आलंय महाकाली वॉरियर्स या टीम समोर. रांजणे साहेब वॉरियर्स या टीम कडनं टॉस आपण करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो दीपक दादा सपकाळ यांचा. आपण प्रथम सन्मान करूया. KSK चे आहेत ते, KSK असोसिएशनचे, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि तत्पूर्वी मात्र आम्ही धन्यवाद व्यक्त करतो निलेशजी मडेकर सरांचा. त्याचबरोबर चला जाऊया आपण मायक्रोफोनवर, जिथे संतोषजी देसाई सर काही सत्कार आपण करणार आहोत आणि टॉसही करणार आहोत. थँक्यू सो मच युवराज माळी सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. एक चांगला आवाज नवी मुंबई नगरीमधला, आणि आज या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ दिलाय त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. जावली मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रबर बॉल क्रिकेटमधली एक मोठी स्पर्धा आपणा भेटीस आले, आणि या स्पर्धेसाठी मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय विहंग क्रीडा मंडळ महाराष्ट्र खो खो प्रशिक्षक आदरणीय स्वप्नील पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आदरणीय दादांना आपण विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान करतोय. आदरणीय उपाध्यक्ष रविदादा दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नील पाटील सर यांचा सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू खो खो विहंग क्रीडा मंडळ अभिषेक परब साहेब यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय रविदादा दळवी साहेब जे मैत्री ग्रुप जावलीचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू खो खो आदित्य कांबळे यांचाही आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. हे विहंग क्रीडा मंडळ महाराष्ट्र खो खोचे सर्व खेळाडू आहेत आणि चांगले खेळाडू आहेत, आणि आज त्यांचं उपस्थितीत आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर अतिश कांबळे यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. विहंग क्रीडा मंडळ महाराष्ट्र खो खो
अतिश कांबळे यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतो. हे सर्व सन्मान मैत्री ग्रुप जावलीचे विद्यमान उपाध्यक्ष रविदादा दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते हे सर्व सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला यापुढे आपण टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक 6 रेनबो वॉरियर्स आणि कृष्णाई रॉकस्टार. आदरणीय महेंद्र दादा या प्लीज आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. महेंद्र दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जोडलेत. रेनबो वॉरियर्स आणि कृष्णाई रॉकस्टार एक दमदार मॅच आहे आणि त्याचा टॉस करूया आपण. महत्वाची लढत आहे. टॉस करूया आपण. रेनबो वॉरियर्स कृष्णा रॉकस्टार टॉस कोण मागेल? रेनबो वॉरियर्स करून टॉस मागितला जाईल. दादांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल, टेल आहे म्हणजेच कृष्णा रॉकस्टार या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय आम्ही बॉलिंग घेतलेली आहे, गोलंदाजी. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवाल? धावा खूप होत आहेत त्या कारणाने किती रन्स पर्यंत थांबवाल? जेवढ्या कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखता येईल तेवढ्यापर्यंत आम्ही अगदी 100% प्रयत्न करणार. थँक्यू. रेनबो संघाकडे जाऊया आपण. बॅटिंग करायचे, धावा किती कराल? स्कोरबोर्डती किती धावा लावाल? 65+ करायचा टार्गेट असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना शुभेच्छा देऊया. महेंद्र दादा यांच्याकडे जाऊया. दादा, मैत्री ग्रुपची स्पर्धा जबरदस्त स्पर्धा, म्हणजे कालचा दिवस खूप चांगला राहिला. आजच्या दिवशी खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात, परंतु उद्याच्या दिवसामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत. काय म्हणाल एकंदरीत ही स्पर्धा कशा पद्धतीने करत असताना काय काय गोष्टी घडल्या तुमच्याकडून माहिती हवी आहे? नक्कीच मैत्री ग्रुपची स्पर्धा म्हटली की पूर्ण मुंबई शहर आणि जावली तालुक्यातील एक अप्रतिम अशी स्पर्धा आहे. यातून बरेच खेळाडूंना वाटतं की आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग व्हावं. त्या पद्धतीनंच आपला जसं काय यावर्षीचे जसे स्पॉन्सर्स आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मैत्री ग्रुपला सहकार्य केलं आणि अशीच मागच्या वर्षी पर्व पहिलं त्यामध्ये काय एंट्री आम्हाला मिळाली नाही, पण यावर्षी नक्कीच प्रतापदादा म्हणा, अमरदादा म्हणा यांनी सपोर्ट करून यामध्ये चांगली स्पर्धा बनवली आणि अशीच चांगली स्पर्धा चालू राहील. हीच खूप खूप शुभेच्छा स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. हे महेंद्र दादा होते जे मैत्री ग्रुप जावलीचे महत्वपूर्ण सहकारी आहेत. त्याचबरोबर एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊया. KSK प्रतिष्ठानचे खऱ्या अर्थाने कमिटी मेंबर अर्थातच दीपक दादा सकपाळ यांना विनंती केली जाते. आपण या प्रताप दादांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते KSKचे कमिटी मेंबर या ठिकाणी आहेत. दीपक दादा सकपाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय आपण. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा मुख्य व्यासपीठावरती जोपासली जाते आणि मैत्री ग्रुपच्या माध्यमातून हे सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या आमच्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत, प्रेक्षकांचं स्वागत आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आवाज ऐकूया युवराज माळी सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संतोषजी देसाई सर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि पहिले 2 बॉल डॉट आल्यानंतर मात्र हा बॉल आलाय वाईड. अवांतरच्या रूपामध्ये पहिली धाव धावफलकावर लागली गेली महाकाल वॉरियर्सच्या माध्यमातून. महाकाली वॉरियर्स 90 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये त्यांच्या समोर. एज लागली आहे, अगदी आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत आवाज आलाय आणि इथे विकेट मिळाले वैभवला आणि राहुल वांगडेची झाली आहे खेळी समाप्त. जबरदस्त अशी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. अजय ज्याने दमदार अशी बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये आणि तो ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेत होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या चेंडूला अगदी आपल्या मगर मिठीमध्ये आपल्या दोन्ही हाताने मात्र पकडलं आणि पहिली विकेट मात्र प्राप्त केली वैभवने आणि किंबहुना रांजणे साहेब वॉरियर्सने. 90 धावांच्या अशा दिव्य अशा लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ही होते ती पडझड धडपड आणि त्या झालेल्या पडझडीमधनं सावरावं लागेल ते अर्थातच महाकाली वॉरियर्स या टीमला. जयेश दळवी न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
3 बॉल 1 धाव 1 विकेट. आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल हाताळतोय तो वैभव सपकाळ. कंजूस गोलंदाजीचं प्रात्यक्षिक एक एक्झाम्पल तो सेट करत असताना मात्र अजून उर्वरित 3 चेंडू आहेत अगदी त्याच धाटणीचे आणि त्याच लाईन लेंथवर मात्र इथे त्याला टाकावे लागतील. मात्र जयेश दळवी काय करेल आणि त्याला हर्षल कशा पद्धतीने साथ देईल, कारण पहिली विकेट माघारी परतली. राहुल वांगडे ज्याने स्ट्राईक घेतली होती असा महत्वाचा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 90 धावांचं लक्ष 30 चेंडूंचा हा खेळ. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5 मैत्री ग्रुप जावळे आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2024 आपण पाहताय, अनुभवताय, आनंद घेताय. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वैभवची मात्र आग ओकणारी तीक्ष्ण तिखट आणि प्रखर अशी गोलंदाजी. 1 धाव आणि दुसरी विकेट माघारी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. यावेळेस बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आखू टप्प्याचा बॉल जास्त गतीने टाकलेला, टॉप एज घेतली आणि मागे होता तो अजय शेलार तैनात विकेट किपरच्या भूमिकेत. सरळ सोप्या आणि सहजतेने त्याने हा टिपलाय तो झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. 2 फलंदाज सलगच्या 2 चेंडूवर माघारी आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर वैभव सपकाळ. का मला पहिल्या षटकामध्ये दिली आहे जबाबदारी माझ्या संघाने आणि का दाखवलाय विश्वास. तो विश्वास ठरवतोय तो सार्थ. राहुल धनावडे न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट, नवीन फलंदाज. 4 चेंडू आणि आतापर्यंत 2 धावा धावफलकावर आणि 1 धाव धावफलकावर आणि 2 विकेट. ती 1 धाव आली तीही अवांतरची व्हाईट बॉलची, म्हणजे अजून एकही धाव मात्र लिगली खर्च केली नाहीये ती वैभव सपकाळने. हॅट्रिकचा बॉल. ओ इथे इथे काय घडतंय. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता कारण सिमेंटची विकेट आहे. बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न रबर बॉल आहे आणि तिथे मात्र अवांतर धाव व्हाईट बॉलच्या रूपामध्ये मात्र 1 धाव धावफलकावर ऍड होते. 2 ला 2 अशी स्थिती. 1 फॉर द ओव्हर. पंचाने इशाराही दिलाय, गोलंदाजाला ताकीदही दिली. हा मात्र वाईड. यावेळी दिशा करा व्हेरी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डिलिव्हर केलाय तो वैभवने. तिसरा व्हाईट बॉल या ओव्हर मधील. 3 धावा धावफलकावर. 2 विकेट्स मात्र नक्कीच त्याच्या खात्यामध्ये आल्यात. मात्र त्या येत असताना जो दबाव होता त्या व्हाईट बॉलमुळे तो दबाव आता कमी झाला हे निश्चित म्हणावं लागेल, कारण प्रेशराईज केलं होतं त्याने बॅट्समनला. इथे फिंगर्स रोल केले होते आणि क्रॉस बॅटेड फटका गॅप मधला बॉलला काढलाय मिड विकेटला क्लिअर करत. इथे मात्र चौकार. अंतिमच्या मोमेंटला फिंगर्स रोल केले होते आपण पाहतोय वैभव सपकाळने आणि खडे खडे मात्र अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळाला. तर राहुलच्या माध्यमात राहुल धनावडे पहिला बॉल फेस करत होता आणि चौकाराने खातं उघडलंय. 1 बॉल 4 वर खेळतोय. हर्षला अजून स्ट्राईक मिळाली नाहीये आणि शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील 7 ला 2 आणि आता मात्र राऊंड द विकेट हा चेंडू हाताळेल तो म्हणजे वैभव सपकाळ. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि ओव्हर हॅट्रिक इथे संपन्न झालीये. 3 फलंदाज वैभव सपकाळने बाद केले. रोशनने मात्र चांगला झेल टिपलाय. अगदी अभि दळवीने मात्र हा झेल टिपलाय स्क्वेअर लेगला आणि तिसरा फलंदाज इथे बाद झालाय तो महाकाली वॉरियर्सचा नाजूक स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय संघ. 7 वर 3 अशी नाजूक अवस्था. 90 धावांचं मात्र निर्माण झालेलं दडपण, निर्माण झालेलं प्रेशर मात्र या सुरुवातीच्या फलंदाजांना काही झेललं नाहीये आणि काउंटर अटॅक जो करायचा होता ना निलेश सर, तो काउंटर अटॅक झाला नाही. ज्या पद्धतीने सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली होती आणि 18 धावा जिथे आल्या होत्या तशा पद्धतीने किंबहुना त्याच्या जवळपास जाणारी सुरुवातीनं होणं गरजेचं होतं, कारण 90 धावा तुम्हाला 5 ओव्हरमध्ये काढायच्या होत्या. मात्र झाल्यात धावा 7 आणि विकेट माघारी परतले 3. आता संजय साळुंखे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र कौतुक करावं लागेल ते गोलंदाज वैभव सपकाळचं. 1 चौकाराही खाल्ला तरी देखील धावा खर्च केल्या 7 आणि 3 फलंदाज 3 मोहरे त्याने मात्र टिपले. अभिषेक दळवी दुसऱ्या षटकामध्ये मात्र मारा करते, ज्याने खूप चांगला झेल या अगोदरच्या आपण पाहिलं तर चेंडूवर पकडला तो स्क्वेअर लेगला. ते मारा करण्यासाठी झाले सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर आहेत हर्षल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टोलवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे
अंदाज कोणालाही बांधता आला नाही या चेंडूचा आणि झेलसाठी प्रयत्नही झाला नाहीये. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू मात्र पडलाय आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण होतात. हर्षलने त्याचं खातं उघडलंय. आपण पाहतोय डावखुराताचा गोलंदाज अभिषेक दळवी आणि तोही राऊंड द विकेट मारा करतो. एक क्रॉस रनअप आहे त्याचा. खरं तर आम्हालाही वाटलं की तो ओव्हर द विकेट करेल मारा, मात्र जास्त गतीचा जलद गतीचा गोलंदाज अशा क्रॉस लाईनअप मध्ये क्रॉस रनअप मध्ये धावताना आम्ही तरी पहिल्यांदाच पाहतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल, मात्र पंच काय सांगतील. आमच्यापेक्षा ते जास्त जवळ आहेत क्रीजच्या. त्यांनी दर्शवलं लाईन खराब आहे. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. खरं तर बाहेर वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र पिचिंग चेंडूची अगोदरच जास्त बाहेर झाली, त्यामुळे चेंडू त्याहूनही जास्त बाहेर वळसा घेऊन निघून गेला. धावसंख्या 10ला 3, अजूनही 80 करायचे आहेत आणि बॉल शिल्लक येते 23. यावेळेस ब्लाइंडर स्ट्रोक खेळलाय. कोणताही अंदाज नव्हता, खेळायचा होता ऑन साईडला खरं तर, मात्र बॉल गेले ऑफ साईडला. कव्हरचा फिल्डर पुढे सरसावतो. एक धाव मिळते ती हर्षलला. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीप्रमाणे मात्र एक धाव इथे वसूल करतात, कारण त्यांना माहिती आता टॉपचे 3 फलंदाज बाद झाले. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. आता मिडल ऑर्डरवर मात्र मोठी जबाबदारी आहे. त्यामध्ये सलामीला आलेला हर्षल त्याने पहिल्या ओव्हरचा खेळ निरखून पाहिलाय, त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. हो, इथे चांगला चेंडू, मात्र पंच सांगतायत नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा मला वाटतं हा नो बॉल आहे. पंचांनी ते हेरलंय आणि नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत कळवलाय. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. धावसंख्या झाली ती 12 आणि गेल्याही सामन्यामध्ये मात्र गोलंदाज आपण पाहिलं अभिषेक दळवीकडनं 3 नो बॉल हाताळले गेले होते. यस, आता असेल मात्र फ्री हिट, मात्र फलंदाजाला असेल मात्र पूर्णपणे मुभा या चेंडूवर धावा करण्याची. 12ला 3 अशी अवस्था आहे सध्या. चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, बॅट लवकर फिरवली, चेंडू उशिराने आला, गतीमध्ये केलंय परिवर्तन, चेंज ऑफ पेस अभिषेक दळवीच्या माध्यमातून. एक वाईड आला, एक नो बॉल आला, तरी देखील आतापर्यंत धावा खर्च केला त्याने फक्त 5च. हाय इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला म्हणावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात 5. यावेळेस मात्र क्रॅकिंग फटका आहे आणि हा क्रॅकिंग किंबहुना हा षटकार आहे असं आपण म्हणूया. इनसाइड आउटचा फटका होता, स्टेप आउट झाले होते हलकेसे आणि त्यावर मात्र संजय साळुंके यांनी मात्र हा षटकार खेचलाय. हलकेसे शफलही होताना आपल्याला पाहायला मिळाले होते. इनसाइड आउट हा फटका खेळत असताना षटकारांची सध्या गरज आहे. धावाही करायच्या त्यांनी थोडं सांभाळून खेळायचंय, कारण पूर्णपणे जबाबदारी आता या 2 फलंदाजांवर आहे, हर्षल आणि संजय साळुंके. अठरा धावा धावफलकावर आहे. 2 बॉलचा खेळ बाकी यावर मधील. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, शरीराचा वेध घेतला, पुल करण्याचा प्रयत्न होता. लवकर पोझिशन मध्ये आले होते संजय साळुंके, मात्र चाणक्य आणि चतुर गोलंदाज अभिषेक दळवीने त्यांचा फुटवर्क ओळखला, मुवमेंट ओळखली आणि शेवटच्या क्षणी बॉलवर मात्र फिंगर्स रोल केले आणि हलक्या पद्धतीने लेग ब्रेक या बॉलला केलं आणि सरळ चेंडू अगदी कमरेच्या जवळ जाऊन आदळलाय आणि डॉट बॉल. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 विकेट गेल्यात. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या ओव्हर मधील. इथे वर पेश बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये संजय साळुंकेंना आणि शेवटच्या बॉलवर बॅटची स्लाइस एज लागली आणि 1 धाव मात्र इथे आली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही आपण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 71 धावांची गरज आहे. 18 चेंडू 71 होऊ शकतात, मात्र करावा लागेल तो चौकार षटकारांचा पाऊस मात्र इथे पाडावा लागेल. प्रति षटक 23 ची सरासरी मात्र इथे आवश्यक आहे. 23.7 म्हणजे जवळजवळ 24 धावा असं आपण म्हणूया. आणि हे 2 षटक खूप महत्वाचे असतील, कारण या 2 षटकांमध्ये शेवटच्या षटकाचं समीकरण अवलंबून आहे. 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये जेवढ्या जास्त धावा होतील तेवढं काम सोपं होईल, अर्थातच महाकाली वॉरियर्स या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला रांजणे साहेब वॉरियर्स संघाचे दोनही धड चाणक्य आणि चतुर गोलंदाज मात्र त्यांचा क्लास दाखवून गेले. 3रा गोलंदाज विजय सुर्वे. खराब सुरुवात, वाईट बॉल, भरपूर जास्त हाईट आणि पंचांकडनं पहिली ताकीद गोलंदाजाला दिली गेली. 1 फॉर द ओव्हर. 20 धावा धावफलकावर, 3 विकेट्स.
खरं तर विजय सुर्वेला आता अगोदर वैभव आणि अभिषेकने करून दिलेली सुरुवात मात्र त्याला पुढे न्यायची आहे. तशाच पद्धतीने मारा त्याच्याकडनं अपेक्षित असणार आहे. यावेळी चांगला चेंडू म्हणावा लागेल. चांगलं कमबॅक केलंय. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की वारंवार आपण पाहत असतो की बाउन्सर पद्धतीचा चेंडूंचा जास्त मारा केला जातो, जेणेकरून छाती आणि अगदी चेहऱ्याजवळून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि फलंदाजाला मात्र तो चेंडू खेळता येऊ नये. इथे नो बॉल. पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय की ही अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिली वाईड आला, त्यानंतर आला डॉट, त्यानंतर आला नो बॉल. एक्स्ट्राच भरपूर खर्च होतात या संपूर्ण मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर एकूण धावा 21 वर जाऊन पोहोचते. धावसंख्या 21 ला 3. अजूनही संघर्ष सुरू आहे. हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. अगदी चेहऱ्याजवळून हाच प्रयत्न होता विजय सुर्वेचा प्रत्येक बॉलवर. मात्र 2 वेळा त्याचा तो प्रयत्न सफल ठरला नाही. जिथे एक वाईड आला, एक नो आला आणि 2 डॉट आले, तिथे मात्र त्याने त्याच्या गोलंदाजीची चुणूक दाखवली हे नक्की. संजय साळुंके सध्या प्रेशर मध्ये. इथे पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा धोक्याची घंटा, रनआउटची संधी. विकेट किपरने अगदी स्ट्रायकिंग एंड वर थ्रो करण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. बॉडीला ब्रश होऊन हा चेंडू मात्र निघून गेला होता. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 22-22. रबल बॉल क्रिकेट आपण पाहत आहे. सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत मैत्री ग्रुप जावळी आयोजित आपण ही रबल बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 अनुभवत आहे, आनंद घेत आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेला, पाहत आहेत, त्यांच्या घर बसल्या आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही विजय सुर्वेसाठी. अप्रतिम गोलंदाजी आणि 40+ आहेत. म्हणजे अनुभव काय असतो आणि अनुभवाची शिदोरी जर पाठीशी असेल तर कोणत्याही फलंदाजाला आपल्या बोटांच्या जादूवर नाचवता येऊ शकतं हे त्यांनी दाखवले. मात्र संजय साळुंके पलटवार करण्यासाठी उत्सुक आहेत. इथे मात्र स्लॉक करायचं होतं या बॉलला. इथे गती मात्र जास्त पाहायला मिळाली आपल्याला. हर्षल महामुकर आहेत मला स्ट्राईकवर आणि त्यांच्या विरुद्ध मात्र अशी भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती विजय सुर्वे यांची. दबदबा निर्माण केलाय त्यांनी आणि सामन्याला मात्र आपल्या बाजूने किंबहुना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलंय. रांजणे साहेब वॉरियर्स या संघाच्या. कारण अवघ्या 2 धावा 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात. इथे मात्र तडाखा. शेवटच्या बॉलवर मात्र हात खोललेत ते बॅट्समनने अर्थात हर्षलने आणि ठोकला हा षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28ला 3. क्रीजचा पुरेपूर वापर केलाय. क्रीजच्या डेप्थचा चांगला वापर केलाय आणि षटकार मात्र खेचलाय. इक्वेशन असेल ते 12 बॉल आणि 62 रन्स. म्हणजे प्रति षटक 31 ची सरासरी मात्र इथे आवश्यक आहे. 12-62. देखणी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण भूमिपुत्र क्रीडांगण भगवमय झालंय. चादर चौफेर आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये हिरव्या रंगाची चादर या पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय आणि मायक्रोफोनवर मात्र किंबहुना या स्पर्धेची संपूर्ण सूत्र निलेशजी मडेकर सर आणि संतोषजी देसाई कालपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत की अगदी योग्यरित्या सांभाळत असताना. 12 बॉल 62 ची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज मिस्टर अनिकेत. चला मॅचला थोडी गती द्या प्लीज. रांजणे साहेब वॉरियर्स अतिरिक्त वेळ घेऊ नका. चला सामन्याला गती द्यायची. 12 बॉल 62. भरपूर मोठा उलटफेर करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल अर्थातच महाकाली वॉरियर्सला. तब्बल 10 षटकार तरी या 12 बॉल मध्ये येणं गरजेचं आहे कारण 12 चेंडू 62 ची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर मात्र मनसुबे स्पष्ट केलेत की अजून आम्ही थांबलेलो नाहीये, आमचं आक्रमण थांबलेलं नाहीये आणि मात्र आमचा लढाई या वृत्ती मात्र थांबलेली नाहीये. संजय साळुंके यांच्या बॅटमधनं हा षटकार आला पहिल्याच बॉलवर.
अंकुश बाबा कदम साहेबांचे कट्टर समर्थक सन्माननीय श्रीकांत साहेब आणि मिथुन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांचं शब्द सुमनांनी या जावळी रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतोय. सुस्वागतम. इथे दुसरा बॉल जाईल का? फटका बसला. मिस्टर स्टोक क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच ड्रॉप चान्स मिस केलाय आणि जीवनदान दिलं ते संजय साळुंकेला. मात्र आता मात्र भरपूर धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकते. 35 धावा, 10 बॉल आणि 55 ची गरज. 10 चेंडू 55 धावा. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. गॅप मधनं बॉल चाललाय खरं विकेट किपरच्या आणि फ्लाय स्लिपच्या मधून लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुहेरी धाव मात्र इथे पूर्ण. खरं तर कॅच ड्रॉप झाला तिथे तर संजय साळुंके यांनी मात्र आशा सोडली होती. त्यांनी रनही एकच घेतली. लेग बायच्या स्वरूपात आल्या या धावा आता नुकत्याच पूर्ण केलेल्या 2 धावा. धावसंख्या 37. समीकरण कठीण होत चाललंय. सामना हातात निष्ठच चाललाय. विजयापासून दूरवर चाललाय तो महाकाली वॉरियर्सचा संघ. कारण सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये ज्या धावा यायला हव्या होत्या, जी सुरुवात मिळायला हवी होती ती मिळाली नाही. टॉप ऑर्डरला कॉन्ट्रीब्यूट करता आलं नाही. मिडल ऑर्डर देखील स्ट्रगल करतोय. फुलटॉस बॉल होता अगदी समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला क्लिअर करत गेलाय. मात्र आता उशीर झालाय का? मात्र क्रिकेट आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ. प्रेडिक्शन करणं आत्ताच्या मोमेंटला थोडंसं मात्र चुकीचं ठरू शकतं. कारण रबर बॉल आहे. 8 बॉल 49. खुलवा टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली. अगदी खोदून काढला या बॉलला. स्क्वेअर लेग वरनं फिल्डर पुढे सरसावतोय. दुसरीचा प्रयत्न. यस नो आणि इथे ताळमेळ खराब आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 फलंदाजांमध्ये निर्माण झाला तो सुसंवाद होणं गरजेचं होतं. लॅक ऑफ कम्युनिकेशन इथे पाहायला मिळालं. आणि विकेट मात्र जात असताना, गमवत असताना अर्थातच बॅट्समन संजय साळुंके बाद होतील. पूर्णपणे वर्चस्व या मॅचवर आपल्याला पाहायला मिळालं रांजणे साहेब वॉरियर्स संघाचं अगदी पहिल्या इनिंग पासून. कारण प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग जशी अशी पुढे जाते, प्रत्येकाचे 2-2, 3-3 सामने जसे होतात तसं तसं इक्वेशन किंबहुना चित्र स्पष्ट होतं. पुढच्या मॅचमध्ये आपल्याला कशा पद्धतीने खेळ करायला हवा, काय 19-20 झालंय त्यावर काम करायला हवं, जेणेकरून विजय कशा पद्धतीने संपादित करता येईल. खरं तर रांजणे साहेब वॉरियर्स संघ दोन्ही सामने अगोदरचे पराभूत झाले होते आणि महाकाली वॉरियर्स संघ 1 जिंकलेत आणि 1 पराभूत झाले. दोन्ही यांचा 3रा सामना आहे. बीमर आहे. पंचांनी सांगितलंय स्क्वेअर लेग पंच आणि बीमरवर आलेला हा चौकार म्हणजे या धावा मिळतील 5. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 47च्या घरामध्ये. आता 7 बॉल 43 ची अजूनही आवश्यकता आहे आणि हा बॉल असेल फ्री हिटचा. म्हणजे 7 बॉलवर 7 षटकार आणि अजूनही एका अवांतर धावेसाठी मात्र वंचित. किंबहुना त्यावर अवलंबून राहावं लागेल. रांजणे साहेब वॉरियर्स फलंदाजीमध्ये दमखम, गोलंदाजीमध्ये दमखम. मात्र दत्ता बांदल आणि हर्षल 8 बॉल 14 वर खेळतोय. सुरुवातीला आला होता, सलामीला आला होता आणि म्हणावी तशी स्ट्राईक मिळाली नाही आणि धावाही मात्र आलेला नाहीयेत. लोअर फुलटॉस बॉल होता. आउट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि भरपूर वेगाने बॉल गॅदर करता आला नाहीये गोलंदाज आणि कित सुरुवेला आणि 2 धावा पूर्ण होत असताना 49ला 4 आणि आता 6 बॉल 41 ची आवश्यकता आहे. काही उलटफेर होईल का? काही करिश्मा केला जाईल का? काही इतिहास लिहिला जाईल का महाकाली वॉरियर्स या संघाकडून? की रांजणे साहेब वॉरियर्स संघ त्यांनी निर्माण केलेला दबदबा 5व्या षटकामध्ये कायम ठेवेल हे पाहावं लागेल. त्यासाठी अजून 6 चेंडूंची मात्र प्रतीक्षा करावी लागेल. स्पर्धा अगदी मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची, शिस्तीची, मैत्रीची, स्नेहाची, आपुलकीची आणि प्रेमाची. अर्थातच माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत मैत्री ग्रुप जावळी यांच्या माध्यमातून आयोजित ही पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग 2024. खास करून उद्याचा दिवस महत्वपूर्ण कारण एक्झिबिशन मॅच आमच्या समालोचकांची. पश्चिम महाराष्ट्र समालोचक विपक्ष, नवी मुंबईचे समालोचक असे आपल्याला पाहायला मिळेल.
उद्या दुपारी बरोबर 3 वाजता. शेवटच्या षटकामध्ये आले ते दत्ता शेलार. 6 बॉल 41. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली, शरीरापासून थोडासा दूरवर, किंबहुना तो ठेवलाय असं म्हणूया आपण, अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजाच्या रीच पासून, फलंदाजाच्या झोन पासून, फलंदाजाच्या टप्प्यापासून दूरवर दत्ता शेलार यांनी पहिला बॉल ठेवला आणि आता सामना पूर्णपणे झुकवून टाकलाय. तो रांजणे साहेब वॉरियर्सच्या बाजूने ब्लाइंडर स्ट्रोक खेळलाय. ताळमेळ नव्हता, कोणताही चांगलं शॉट सिलेक्शन नव्हतं आणि धावा मिळाली फक्त एकच. आणि आता रांजणे साहेब वॉरियर्स संघाला या ज्या धावसंख्येने ते सामना जिंकेल, मला वाटतं त्याचा रन रेट मध्ये त्यांना बराचसा फायदा होऊ शकतो, कारण त्यांनी विकेट्सही 4 मिळवल्यात समोरच्या संघाच्या आणि जेवढ्या जास्त धावसंख्येने ते जिंकतील तेव्हा रन रेट मध्ये त्यांना नक्कीच तो फरक मिळेल किंवा त्याचा फायदाही होईल. यावेळेस स्लाइस एज लागली, बॉल चाललाय तो थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक धावतोय प्रचंड वेगाने. आणि आता दोन्ही फलंदाजांनाही माहिती आहे की आता औपचारिकतेमध्ये सामना गेला, आपल्या हातातनं सामना निसटलाय. खरं तर आपल्या प्रत्येकाचं आयुष्य शून्यापासूनच सुरू होत असतं, मात्र त्याच्या समोर आकडे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि तुम्हाला हे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक मंच निर्माण करून दिला या मैत्री ग्रुपने, अर्थातच जावळी रबर बॉल प्रीमियर लीग. आणि त्यामध्ये मात्र अनेक खेळाडू चमकलेत. नक्कीच उद्याच्या दिवसामध्येही चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा वायडी शर्करचा प्रयत्न दत्ता शेलार यांच्या माध्यमातून, एक धाव पूर्ण. आम्ही पुन्हा एकदा मात्र धन्यवाद व्यक्त करू मैत्री ग्रुप संपूर्ण परिवाराचं, खास करून निलेशजी मडेकर सरांचं, ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं, समालोचन करण्याची संधी दिली. त्याचबरोबर संतोषजी देसाई सर, त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो. आमची कला आम्हाला सादर करण्याची या ठिकाणी संधी दिलीत. यावेळेस एज लागली, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय फ्लायस्लिपच्या सेकंड फ्लायस्लिपमध्ये आहे. आणि आता मात्र औपचारिकतेमध्ये फक्त हा सामना जाताना पाहायला मिळेल, कारण अंतिमचा इन बिन एक चेंडू शिल्लक आणि विजयाच्या दिशेने मात्र आता जवळजवळ शिक्कामोर्तब केलंय ते रांजणे साहेब वॉरियर्स या संघाने. पहिला विजय या प्रीमियर लीग मधील ते नोंदवत आहेत. आणि अंतिमचा बॉल डिलिव्हर करण्यात आलाय आणि हा सामना मात्र जिंकला तो म्हणजे 35 धावांनी, अर्थातच रांजणे साहेब वॉरियर्स या संघाने. अभिनंदन. आणि महाकाली वॉरियर्स संघाला मात्र पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्ही मात्र इकडे थांबतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद.